कडकडीत उन्हामध्ये थंडगार कोणाला आवडणार नाही. त्यातल्या त्यात ते जर चटपटीत तोंडात टाकताच विरघळणारे पाणीपुरी फ्लेवरचे पाणी पकोडे असेल तर त्यासाठी मी हरभरा, मूग, उडीद या तिन्ही डाळी आणि तांदूळ स्वच्छ 2-5-6 तास भिजवले. नंतर याची भरड तयार करून घेतली. हे पीठ हलकं होण्यासाठी 2-3 मिनिटं फेटून घेतले. फेटताना यात तिखट, मीठ आणि हळद घातली. पाण्यावर वडा टाकला की तो तरंगतो, म्हणजे छान असा झालेला आहे. आता याचे भजे तयार करून घ्यायचे आणि मिडियम गॅसवरच तळायचे. अगदी सोपे आहे. यामध्ये दुसरा कोणताच मसाला वगैरे कांदा घालायची गरज नाही. मिडियम गॅसवर आतपर्यंत तळले जातात. आता तेलकट चालत नसेल तर अप्पे पात्रात 1-1 थेंब तेल घालून अप्पे करून घ्यायचे. आता हे पाणीपुरीचं पाणी तयार करण्यासाठीचा मसाला मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेऊ. चिंच आणि गुळही भिजत घातलेला आहे. व्यवस्थित रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे. खालील त्रिकोणी बटन दाबून तुम्ही ती बघू शकता. पकोडे पाण्यात 9-10 मिनिटं भिजवले की वरतून कांदा घालून खाण्याचा आनंद घ्या. रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा.